नमस्कार. मी हर्ष दुधे तुमच्या सर्वांचं आपल्या या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय, ज्याचं नाव आहे जर्नलिस्ट हर्ष दुधे. आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती जाणून घेण्याचं काम करत असतो. आणि या चॅनलच्या माध्यमातून मी माहिती खरी आहे आणि अधिक जवळ जाणारी आहे हे मला पटल्यानंतरच आणि मला खात्री झाल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर योग्य चॅनलच्या शोधात असाल आणि तुम्हाला योग्य शैक्षणिक घडामोडींची माहिती ही अप टू डेट पाहिजे असेल तर तुम्ही आवर्जून या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ आवडला तर आवर्जून लाईक आणि शेअर जरूर करा. या चॅनलचा उद्देश एकदम प्रामाणिक आहे, जो मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे आणि तो सांगतही असतो. तो म्हणजे विद्यार्थी आणि पालकांना योग्य आणि खऱ्या शैक्षणिक घडामोडींची माहिती मिळाली पाहिजे. का मिळाली पाहिजे? तर विद्यार्थ्यांचा प्रवेश चांगल्या कॉलेजमध्ये झाला पाहिजे, त्यांचं करिअर चांगलं झालं पाहिजे, त्यांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे आणि कमी शुल्कात त्यांचा प्रवेश हा झाला पाहिजे. सेकंड म्हणजे पालकांना सुद्धा कुठंतरी समाधान असलं पाहिजे, की माझा मुलगा किंवा मुलगी ही चांगल्या कॉलेजमध्ये शिकत आहे. त्याच्यामुळं तिचं करिअर हे चांगलं होणार आहे आणि त्यांचे कुठेतरी मेहनत करतात ना ते, कारण त्यांचे कुठेतरी 5 पैसे वाचले पाहिजे. त्या खूप कमी पैशामध्ये त्यांचा विद्यार्थ्याचा चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश झाला पाहिजे. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आजूबाजूला अनेक विद्यार्थी आपण बघतो, गरीब असतात, पैसे नसल्यामुळे ते शिक्षण घेऊ शकत नाही. तर या सर्वांना मला शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं आहे. कुठपर्यंत त्यांच्यापर्यंत ही माहिती मला पोहोचवायची आहे, की पैसे थोडे कमी असले तरी चालतील, मात्र जिद्द आणि चिकाटी असली तर तुम्ही शिक्षण घेऊ शकता. त्याच्यामुळं या सर्व शैक्षणिक घडामोडींची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, त्यांना शिष्यवृत्तींची माहिती मिळावी, त्यांना शासकीय योजनांची माहिती मिळावी, त्यांना प्रवेश प्रक्रियांची माहिती मिळावी, जेणेकरून ते प्रवेश प्रक्रियेत येतील. त्याच्यामुळे उद्देश एकदम साफ आहे. तुमची प्रगती झाली पाहिजे. तुमची प्रगती झाली, सर्वांची प्रगती होईल आणि देशाची प्रगतीही होणार आहे. त्याच्यामुळं या चॅनलच्या माध्यमातून मी अशाच चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगत असतो. शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, सीईटी सेलच्या एक्झाम्स असतील, कॅप राउंड असतील, त्यांच्या सगळ्या प्रवेश प्रक्रिया असतील, शिष्यवृत्तींच्या माहिती असेल. तुमचा प्रवेश जेव्हा कॉलेजमध्ये होईल, तेव्हा तुमच्या विद्यापीठांच्या परीक्षा, शिष्यवृत्ती सर्वांची माहिती मी हा एका चॅनलवर देत असतो. त्याच्यामुळं शैक्षणिकदृष्ट्या अपडेट राहण्यासाठी तुम्ही आवर्जून या चॅनलला सबस्क्राईब करा, अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, की 10वी नंतर डिप्लोमा, ITI आणि 11वी असे 3 महत्त्वाचे प्रवेश असतात. त्याच्यामध्ये डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया ही संपली आहे. 11वीची प्रवेश प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे आणि ITIची सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. तर आपण ITI प्रवेश प्रक्रियेबद्दल फार महत्त्वाची माहिती घेणार आहोत. अनेक विद्यार्थी असे आहेत 10वी नंतर, की ज्यांना अजूनही 11वीला प्रवेश मिळालेला नाही किंवा त्यांचा डिप्लोमा करायचा राहून गेलाय किंवा त्यांना ITIमध्ये त्यांचा नंबर लागला नाही. तर या सर्वांसाठी फार महत्त्वाची आहे. ती म्हणजे ITIची प्रवेश प्रक्रियेची मुदत ही वाढवण्यात आली आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये ITIचं जाळं फार मोठं आहे. जवळपास 900-950च्या आसपास ITI आहे. 450च्या आसपास ITI आहे. त्याच्यामुळं प्रत्येक नाही म्हटलं तरी साधारणतः तालुका स्तरावर हे ITI आहे. प्रत्येक जिल्ह्यात 4-5 पेक्षा जास्तच ITI आहे. सरकारी ITI भरपूर आहे. त्याच्यामुळे एक चांगली संधी ITIच्या माध्यमातून ही विद्यार्थ्यांना शिक्षणाची उपलब्ध होते. त्याच्यामुळं अनेक विद्यार्थी असे असतील, की 10वी झाल्यानंतर नेमकं काय करावं अजून त्यांना सुचत नसेल, तर ITIची प्रवेश प्रक्रिया सुरू असून त्यांनी ह्या प्रवेश प्रक्रियेलाही मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांना जर ITIची प्रवेश घ्यायचा असेल, त्यांनी जवळचं जे ITI आहे तिथे 17 सप्टेंबरपर्यंत जायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या 18, 19, 20 अशी त्यांची प्रवेश प्रक्रिया ही सुरू राहणार आहे. त्यांना रिक्त जागेंवर प्रवेश घेता येणार आहे. त्याच्यामुळं आपल्या घराजवळचं जे ITI आहे ते निवडा, तिथे जा, तिथे अभ्यासक्रमांची माहिती घ्या. तुम्हाला उद्यापर्यंत ही माहिती घेणार आहे 17 सप्टेंबरपर्यंत आणि त्याच्यानुसार जी अपडेटेड माहिती आहे त्याच्यानुसार तुम्हाला साधारणतः 19 तारखेपर्यंत ही संपूर्ण प्रवेश हे घेता येणार आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, की 17 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला माहिती घेता येणार आहे संपूर्ण. तुम्हाला त्याची माहिती ऑनलाईन पद्धतीने सुद्धा मिळेल. DVETच्या वेबसाईटवर जायचं आहे. Googleला तुम्ही DVET जरी टाकलं, तरी ती वेबसाईट येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून किंवा तुम्ही बेस्ट वे जवळचं जे ITI असेल तिथे जाऊन तुम्ही प्रवेश हा घेऊ शकता. तिथे रिक्त जागा आहेत आणि त्या रिक्त जागांसाठी अर्ज भरून
साधारणतः 30 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला हे प्रवेश घेता येणार आहे. ITI करण्याचे फायदे तुम्हाला मी एकदम सोप्या ह्याच्यात सांगतो. ज्यांना कमी शुल्कात शिक्षण घेऊन चांगली नोकरी करिअर करायचं असेल त्यांनी ITI निवडायचं. का? तुम्हाला सांगतो मी. ITIचं शुल्क हे पहिली गोष्ट नाममात्र असतं. सरकारीमध्ये काहीच शुल्क लागत नाही. काहीतरी ₹1500 शुल्क असतं. खाजगी ITI मध्ये त्याच्यापेक्षा थोडं जास्त असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता ITI करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना हे ₹500 स्टायपेंड हे दर महिन्याला मिळतं. म्हणजे हे विद्यावेतन झालं. हे विद्यावेतन तुम्हाला ₹500 हे मिळेल. त्याच्यामध्ये वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे. सेकंड, NEP इम्प्लिमेंट झाल्यामुळं म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यामुळं ITIला फार महत्त्वाचं आलं आहे. कौशल्याला खूप महत्त्वाचं आलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही जेव्हा शिकाल म्हणजे 2 वर्षाच्या अभ्यासक्रमांमध्ये तुम्हाला तुमच्या पहिल्या वर्षानंतरच तुम्हाला इंडस्ट्रियल ट्रेनिंग करावं लागेल. तुम्हाला कुठेतरी इंटर्नशिप करावी लागेल. तुम्हाला कंपन्यांमध्ये जाऊन तुम्हाला तिथे कार्यप्रशिक्षण करावं लागेल. त्याचे पैसे तुम्हाला वेगळे मिळतील. ठीक आहे. ₹500 स्टायपेंड आहे. त्याचे पैसे तुम्हाला वेगळे मिळतील आणि तुम्हाला नोकरीची शाश्वती होईल. कारण जेव्हा तुम्ही 2 वर्षाचा कोर्स हा पास आउट करून बाहेर पडाल, तेव्हा तुम्हाला 100% 10 ते 15,000 ची नोकरी ही मिळेल म्हणजे मिळेल आणि ही जवळपासच्या सेक्टरमध्येच मिळते. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री म्हणा, ऑटोमोबाईल इंडस्ट्री म्हणा, जिथे म्हणजे ITIची आज एवढी डिमांड आहे ना, फक्त आपण त्याच्याकडे एक ITI कोर्स म्हणून बघतो, तसं नाहीये. आज ITIची डिमांड आहे. तुम्ही म्हणजे तुम्हाला जे नॉलेज मिळतं ITI शिकल्यानंतर, त्याचा वापर सगळीकडे होतो. सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीजमध्ये होतो. त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगितलं पहिले स्टायपेंड, नोकरीची भरपूर संधी, तुम्हाला विद्यावेतन हे मिळतं आणि अजून एक महत्त्वाचं याच्यामध्ये सांगायचं झालं तर, एखाद्याला वाटलं, की बाबा मला ITIच नाही करायचं, मला पुढे शिकायचं आहे. शिकू शकता तुम्ही. तुम्ही ITI झाल्यानंतर इंजिनिअरिंग करू शकता. त्यामुळं लक्षात घ्या. तुमचा प्रवेश हा डायरेक्ट सेकंड इयरला होतो डिप्लोमाच्या. म्हणजे डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या तुम्ही थेट डायरेक्ट सेकंड इयरलाही प्रवेश घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला उच्च शिक्षणाची संधी आहे, नोकरीची संधी आहे. सगळ्या प्रकारची संधी तुम्हाला ह्या ITIच्या माध्यमातून मिळते. त्याच्यामुळं लक्षात घ्या ITI कडे जरी तुम्ही म्हणजे आतापर्यंत पाहत असाल, की 40% वालेच 50% वालेच विद्यार्थी तिथे प्रवेश घेतात. असं नाहीये. यावर्षी जर तुम्ही बघायला असाल, तर साधारणतः 93, 94, 95% विद्यार्थ्यांनी ITIला प्रवेश घेतलाय. चांगले ट्रेड घेतले आहे. त्याच्यामुळे ITI हे बदलत आहे. चांगल्या संधी आहेत नोकरीच्या आणि विशेष म्हणजे तिथे जर एखादा विद्यार्थी ग्रामीण भागातला असेल, तर अनेक ITI मध्ये हे वसतिगृह सुद्धा आहे. वसतिगृह आहे सरकारी ITI मध्ये. प्रामुख्याने सरकारी ITI मध्ये वसतिगृहही आहे आणि तुम्हाला तिथे कोर्सही करता येतो. त्याच्यामुळं खर्च हा फार कमी होतो ITI शिक्षणाचा आणि त्याच्यानंतरही तुम्हाला डिप्लोमाला सेकंड इयरला प्रवेश मिळतो. आज ITIची इक्वालिटी ही 11वी-12वीच्या समकक्ष आहे. म्हणजे तुम्ही ITI केलं आणि एखाद्याने 11वी-12वी केलं, तरी त्याची समकक्षता ही सेमच आहे. त्याच्यामुळं अनेक विद्यार्थी आता बघा ना, माझ्या अनेक विद्यार्थीचं मला उदाहरण सांगायचं आहे. काही विद्यार्थी ITI करून डिप्लोमाला येतात आणि काही विद्यार्थी 11वी-12वी कडून डायरेक्ट सेकंड इयरला डिप्लोमाला येतात. शेवटी काय दोघांनी पण वेगवेगळे कोर्स केले, पण आले कुठे दोघं जण डायरेक्ट सेकंड इयरला डिप्लोमाला. त्याच्यामुळं अशा अमाप संधी आहेत ITIच्या, ज्यामुळे जे विद्यार्थी किंवा पालक अजूनही विचार करत असाल, की आपण 11वी-12वी करायची किंवा प्रवेश ITI करायचा, तर चांगली संधी आहे ITI करण्याची. छान तुम्हाला ऑन फील्ड ऑन जॉब ट्रेनिंग मिळतं. रोजगाराच्या संधी आहेत. कमी वयात म्हणजे एकीकडं पोरं इंजिनिअरिंग झाल्यावर नंतर जॉब शोधत राहतात किंवा हे आहे. इथे तुमचं 2 वर्षाचं शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळते. तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला पैसा मिळतो आणि त्याच्यासोबतच तुम्हाला शिक्षण सुद्धा करता येतं आणि सरकार ₹500 तुम्हाला देणार आहे दर महिन्याला. त्या ₹500 तुमच्या मोबाईलचं बिलचं जास्त जाऊ द्या, मी काही बोलणार नाही त्याच्यात. मोबाईलचा पूर्ण खर्च निघतो ना ₹500 तुमचा. त्यामुळं चांगली संधी आहे आणि शेवटी आपले पंतप्रधान पासून सगळेच म्हणतात, की कौशल्य विकासाला महत्त्व द्यायचं आहे. तर कौशल्य विकास हाच आहे तो जो ITI मध्ये होतो देशांच्या. त्याच्यामुळं अजूनही संधी गेलेली नाहीये. उद्या परवापर्यंत आपल्या जवळच्या ITI मध्ये जाऊन तिथले कुठले अभ्यासक्रम आहेत त्याची माहिती घ्या आणि 30 सप्टेंबर पर्यंत मी आधी 20 म्हटलं, 30 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला प्रवेश घेता येणार आहे. 19 ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये तुम्हाला तिथे प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे करिअरला चांगलं तुम्हाला पुढे न्यायचं असेल तर ITI हा चांगला पर्याय आहे आणि पुढे त्याच्या माध्यमातून तुम्हाला इंजिनिअरिंगलाही जाता येतं. तर अशीच माहिती मी देत असतो.
टेलिग्रामवर सुद्धा जर्नलिस्ट हर्ष दुधे, नाव लक्षात ठेवा, जर्नलिस्ट हर्ष दुधे. टेलिग्रामवर सुद्धा चॅनल आहे, तिथे सुद्धा सबस्क्राईब करू शकता, तिथेही माहिती मी देत असतो. आणि अशीच नाविन्यपूर्ण माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं करिअर सेट होईपर्यंत मी तुमच्या सोबत हे राहणार आहे, त्याच्यामुळे आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचा फायदा होईल, तुमच्या लहान बहीण भावंडाचा फायदा होईल, तुमच्या नातेवाईकांचा, कोणी शिकणारं असेल शाळेत तिथपासून तर सगळं इंजिनिअरिंग म्हणा, MBA म्हणा, असं सगळं उच्च शिक्षण घेणाऱ्यांचा नक्कीच फायदा होणार. भेटत राहू अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी. तोपर्यंत धन्यवाद.